प्रभाग क्रमांक 14 मधील शाळा कॉलेज परिसरात रस्त्यावर धावणाऱ्या रोड रोमिओंवर कारवाईची मागणी। वसमत शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील 3 शाळा व 4 कॉलेज आहेत। सिद्धेश्वर शाळा, केब्रिज कॉलेज तसेच महात्मा गांधी विद्यालय, कौठा रोड आणि परिसरातील इतर शाळा महाविद्यालयांच्या मार्गावर रोड रोमिओंची दहशत वाढत चालली आहे। खासगी शिकवणीकडे जाणाऱ्या या युवकांकडून मोटारसायकली अतिवेगाने बेदरकारपणे चालवणे सुरू असून विशेषतः शाळकरी मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या संदर्भात रिपब्लिकन सेनेचे युवा जिल्हा महासचिव आकाश दातार यांनी उपविभागीय अधिकारी वसमत यांना निवेदन देत संबंधित परिसरात तातडीने गतिरोधक स्पीड ब्रेकर बसवण्याची तसेच पोलीस जीडीमार पथके सक्रिय करण्याची मागणी केली आहे। दातार यांनी सांगितले की दिवसेंदिवस वाढत चाललेली ही वाहतूक अनागोंदी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करत आहे। याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। आज उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलेलं आहे। प्रभाग क्रमांक 14 मध्ये जवळपास 4 महाविद्यालय आहेत आणि 3 शाळा आहेत, प्राथमिक शाळा। तर विषय असा आहे की पोलीस प्रशासनाच्या फेऱ्या तिथे वाढतात, म्हणजे पोलीस प्रशासन दामिनी पथक फिरतं, परंतु त्यांच्या फेऱ्या वाढवण्यासाठी आपण औपचारिकरित्या हे निवेदन आज दिलेलं आहे की पोलीस पथकाच्या फेऱ्या वाढाव्यात आणि तिथं जे रस्ते झाले, रोड झालेले आहेत आपल्या सागरलाथ पासून सिद्धेश्वर शाळेपर्यंत, सिद्धेश्वर शाळेपासून रावसाहेब पतंगे कॉलेजपर्यंत पूर्ण सीसी रोड आहेत। एकही ब्रेकर नाही, गतिरोधक नाही आणि पूर्ण वस्तीमध्ये ते येतील। शाळा कॉलेज पूर्ण वस्तीमध्ये आहे। तिथे जीवितहानी होण्याची आणि जवळपास विद्यार्थिनींची छेडछाड या त्या काही गोष्टी तिथे घडत असतात। बाहेरची तुकार मुलं, गुंडप्रवृत्तीची मुलं, परत आपले रोड रोमिओ यांच्यावर आळा घालण्यासाठी आपण उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे। संबंधित या वसमत शहराचे पोलीस निरीक्षक आदरणीय वाघ साहेब यांनाही या गोष्टीची समजा पूर्व सूचना किंवा लेखी स्वरूपात सूचना आणि नगर परिषद मुख्याधिकारी की तिथे ब्रेकर हे आवश्यक आहे। कारण कालचीच गोष्ट आहे, गाडी दारात उभी, 4 व्हीलर गाडी कार, त्याला एका भरधाव गाडीनं ठोकलं। घरी दारासमोर गाडी उभी असलेली, ठीक आहे। आता तिथे कोणी जीवित माणूस नव्हता, समजा काही जीवितहानी झाली नाही, असं नुकसान झालं गाडीचं, याचं वाहनाचं नुकसान होऊ द्या, पण काही जीवितहानी होऊ नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी। या निवेदनामार्फत हीच माझी त्यांना विनंती आहे, अन्यथा लोकशाही मार्गानुसार उग्र आंदोलन छेडण्यात येईल याची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी।